नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाडीबीटीच्या वेबसाईटवरती आपला जर पासवर्ड एक्सपायर झाला असेल, तर तो एक्सपायर झालेला पासवर्ड आपण कशा पद्धतीने फॉरगॉट करून किंवा नवीन पासवर्ड आपण कशा पद्धतीने सेट करू शकतो, हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, पहिल्यांदा आपल्याला आपल्या Google Chromeवर यायचे आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला महाडीबीटीच्या वेबसाईटवरती रिडायरेक्ट व्हायचं आहे. त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचा इंटरफेस पाहायला भेटेल. त्यानंतर आपल्याला खालती या ठिकाणी आपले युजरनेम आणि पासवर्ड एंटर करायचे भेटणार आहे. तर या ठिकाणी आपल्याला आपले युजरनेम आणि पासवर्ड एंटर करून लॉग इन करायचे आहे सिम्पली. जसे आपण या ठिकाणी आपले युजरनेम आणि पासवर्ड एंटर कराल, आपल्याला या पद्धतीचा इंटरफेस पाहायला भेटणार आहे. वरती आपल्याला ग्रीन फॉन्टमध्ये पाहायला भेटणार. पासवर्ड आपल्याला कशा पद्धतीने चेंज करायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला युअर ओल्ड पासवर्ड इज एक्सपायर काइंडली चेंज इट असा मेसेज आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत आहे. तर पहिल्या ओल्ड पासवर्ड या ठिकाणी आपल्याला पहिला जो पासवर्ड असेल तो पासवर्ड आपण एंटर करायचा आहे. त्यानंतर आपल्याला न्यू पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्डमध्ये आपल्याला जो नवीन पासवर्ड सेट करायचा आहे तो पासवर्ड या ठिकाणी एंटर करून गेट OTP या ऑप्शनवरती आपल्याला सिम्पली क्लिक करायचे आहे. जसे आपण या ठिकाणी आपला पासवर्ड एंटर करून गेट OTP ऑप्शनवरती क्लिक करू, आपल्याला एक OTP रिसीव्ह होईल आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती. तर तो OTP आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे. OTP एंटर केल्यावर आपल्याला व्हेरीफाय OTP फॉर मोबाईल या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे. आपला OTP जो आहे तो व्हेरीफाय झालेला आहे. ओके करूया या ठिकाणी. त्यानंतर आपल्याला कॅप्चा या ठिकाणी फिलअप करायचा आहे. कॅप्चा या ठिकाणी फिलअप झाल्यावर आपण या ठिकाणी चेंज पासवर्ड या ऑप्शनवरती सिम्पली क्लिक करायचं आहे. जसे आपण चेंज पासवर्ड या ऑप्शनवरती क्लिक करू, आपला पासवर्ड जो आहे तो सक्सेसफुली चेंज झालेला आहे. तर अशा पद्धतीने आपण महाडीबीटीच्या वेबसाईटवर आपला जो पासवर्ड आहे तो एक्सपायर झाला असेल तर या ठिकाणी अशा पद्धतीने चेंज करू शकतो. तर आय होप मित्रांनो आपल्याला हा पासवर्ड चेंज करता येईल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू.